राजधानी साताऱ्यातला आरक्षणाच्या आंदोलनातला हा 53वा दिवस संभाजीनगरच्या सगळ्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनी भजनानं आज साजरा केला आहे। दिवसेंदिवस मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात महिलांचा सहभाग वाढलेला आहे। 58 मोर्चे आम्ही काढले, ते शांततेच्या मार्गाने काढले। हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि या क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात महिला ज्या वेळेला सहभाग घेतात त्यावेळेला राज्यकर्त्यांनी खरं तर विचार करण्याची गरज आहे। आमच्या जिल्ह्याच्या झाशीच्या राणीनं जसं इंग्रजांना पळवलं तशा आमच्या ह्या जिल्ह्यातल्या भगिनी निश्चितपणानं ह्या राज्यकर्त्यांना पळवल्याशिवाय राहणार नाहीत। मराठ्यांना जर आरक्षण मिळालं नाही तर त्याची फार मोठी किंमत सर्वच राजकीय पक्षांना मोजावी लागेल। आम्ही ज्या पद्धतीनं गावबंदीचा निर्णय घेतला, हा सातारा राजधानीतनं घेतला,
आम्ही मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेणार आहोत तर सातारा राजधानीतनंच घेणार आहोत. त्याहीपेक्षा पुढची आमची पाऊलं अशी असतील की विधानसभा असो किंवा लोकसभा असो, प्रत्येक गावातून 2-3 उमेदवार आमचे उभे राहतील. साधारण विधानसभा मतदारसंघात जर असतील तर आमचे कमीत कमी 200 ते 250 जर उमेदवार उभे राहिले तर निश्चितपणानं ही मतदानाची प्रक्रिया आम्ही उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेला 700 ते 800 उमेदवार आमचे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून उभे राहतील. निवडणुका घ्या, कशा पद्धतीने घेताय ते आम्ही बघू आणि तुमची किंमत तुम्हाला निश्चितपणानं आम्ही दाखवून देऊ. जर या पुढच्या काळात 24 तारखेच्या आत जर आपण ठोस असा निर्णय कुठला घेतला नाही तर राजधानी साताऱ्यातून त्याची फार मोठी क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, असं एक वातावरण आहे. राज्यकर्त्यांनी अजूनही शहाणं व्हावं, योग्य ते निर्णय घ्यावेत. उगाच आरक्षणाचा प्रश्न, महाराष्ट्र सीमा जो कर्नाटकाचा वाद आहे, सीमावाद, त्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा वाद दर 5 वर्षानं आम्हाला सत्ता एक हाती द्या मग आम्ही आरक्षण देतो, अशा पद्धतीची आजपर्यंतची फसवी भूमिका तुम्ही घेत होता. यापुढं घेतली जाऊ नये एवढीच त्यांना विनंती आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते एकच म्हणतात की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे नुसतं तोंडानं बोलून चालणार नाही. काही आमदार महाराजांनी तर त्या विधानभवनावर स्वतःचा मोर्चा काढल्यासारख्या घोषणा देत होते की आरक्षण आमच्या बापाचं. अरे आमच्याच बापाचं आहे खरं आहे, तुम्ही म्हणताय तेही खरं आहे, पण द्यायचं कुणी हा खरा प्रश्न आहे.